आज संसदेमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे. या ठिकाणी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, अनेक मंत्री, खासदार सगळे त्या ठिकाणी येतात आणि हजारोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात. त्याचबरोबर चैत्यभूमी जे आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं जे या ठिकाणी स्मारक आहे, या ठिकाणी अनेक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आपले राज्यपाल आणि असे असंख्य लोक या ठिकाणी येतात. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो जन्मदिवस आहे, हा आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायक आहे. संघर्षाची एक जबरदस्त अशा पद्धतीची बुलंद कामगिरी त्यांनी केलेली होती. दलितांच्या मुक्तीचा लढा त्यांनी यशस्वीपणे लढला होता. दलित आणि सवर्णांना जोडणारी भूमिका त्यांनी मांडली होती. या देशाचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलं होतं आणि हे संविधान असं आहे की या देशाचे तुकडे कधी होणार नाही. एकदा या देशाचे दोन भाग झालेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान एवढं मजबूत आहे की जात, धर्म, भाषा, पंथ यापेक्षा देश महत्त्वाचा आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी महार बटालियनची मागणी केली होती आणि आर्मीमध्ये महार बटालियन आहे. त्यामुळं आमच्या लोकांना, दलितांना देशाच्या संरक्षणासाठी तुम्ही लढलं पाहिजे, अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे, पण देशाच्यासाठी सुद्धा आपण लढलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांना जगभरामध्ये अभिवादन होत आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये कोणी म्हणायचे की जिवंत आंबेडकरांपेक्षा मृत आंबेडकर अत्यंत खतरनाक असणार आहे. जर बाबासाहेबांचा कोणी अपमान केला तर आपण पाहिलेलं आहे की रमाबाई आंबेडकर नगरमध्ये त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर त्या ठिकाणी 10 लोकांनी आपला बळी दिलेला आहे, त्यांनी बलिदान दिलेलं आहे. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट अत्यंत स्ट्रॉंग आहे आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो पक्ष आहे तो रिपब्लिकन पक्ष देशाच्या सर्व राज्यामध्ये पोचवण्यामध्ये मला यश आलेलं आहे. नॉर्थ ईस्ट असेल, त्यानंतर इतर सगळी राज्य असतील, केंद्रशासित प्रदेश असतील, सर्व राज्यामध्ये रिपब्लिकन पक्ष आपण पोचवलेला आहे. आणि माझी एवढीच इच्छा आहे की एकच रिपब्लिकन पक्ष असावा. रिपब्लिकन पक्षामधली गडबाजी आहे ती कधीतरी संपली पाहिजे आणि एकच देश पातळीवर एक मोठा रिपब्लिकन पक्ष ताकदवार उभा राहायला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. आणि माझा प्रयत्न आहे की मी सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून माझा प्रयत्न आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातला भारत जो आहे तो उभा करणं ही आमचं नैतिक कर्तव्य आहे आणि त्या दिशेनं माझी वाटचाल सुरू आहे. आता थोड्या वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राज्यामध्ये जे अनुसूचित जाती जमातींचं जे वर्गीकरणाचा मुद्दा आहे त्या मुद्द्यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. ज्या समितीनं जी समिती आहे जे वर्गीकरण करते त्या समितीचा जो अहवाल आहे तो आधी सार्वजनिक केला गेला पाहिजे आणि सर्व या क्षेत्राशी संबंधित जी लोकं आहेत त्यांची एक सामूहिक बैठक बोलवली गेली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा येत्या काळामध्ये एक मोठं आंदोलन उभं राहील असं सुद्धा इशारा त्यांनी दिला. मला वाटतं की प्रकाश आंबेडकरांनी मांडलेली भूमिका योग्य भूमिका आहे. जे महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्टमध्ये 59 जाती आहेत आणि वर्गीकरण करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा विरोध होता, पण नंतर सुप्रीम कोर्टानेच असा निकाल दिलेला आहे की ज्या राज्याला वर्गीकरण करायचं आहे, ज्या ठिकाणी अशी मागणी असेल त्या ठिकाणी वर्गीकरण करायला हरकत नाही. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने समिती नेमलेली आहे. पण त्या समितीचा जे प्रकाश आंबेडकर म्हणतायत तर या जे अशी जे लोक आहेत, काही नेते आहेत, त्यांच्यासोबत एखादी राज्य सरकारने बैठक ठेवायला हरकत नाही आहे. समाज कल्याण खात्याने एखादी बैठक ठेवावी, त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांची मतं काय आहे ते जाणून घ्यावीत. आणि जो समितीचा काय रिपोर्ट आहे म्हणजे तो रिपोर्टसुद्धा लोकांच्या समोर ठेवायला हरकत नाही आहे. त्यामुळं त्यांनी जी मागणी केली आहे त्याला काय आपला विरोध नाही आहे. पण माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही व्यापक होती आणि सर्व जाती जमातींना न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका होती. त्यामुळं बाबासाहेबांनी जो रिपब्लिकन पक्ष स्थापन केला होता त्यामध्ये फक्त महार समाज किंवा फक्त बौद्ध समाज असून चालणार नाही. त्यासाठी मातंग, चर्मकार, ढोर आणि इतर ज्या सगळ्या जाती आहेत त्यांना याच्यामध्ये आणायचं आहे. ओबीसीना त्यामध्ये आणायचं आहे, अल्पसंख्याकांना त्यामध्ये आणायचं आहे, मराठा समाजाला त्यामध्ये आणायचं आहे, अशी भूमिका बाबासाहेबांची होती. तो पॉलिटिकल विषय आहे. पण वर्गीकरणाचा विषय आहे त्या संबंधामध्ये मला वाटतं की प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या सूचना आहे त्याचा विचार नक्की राज्य सरकार करेल. मी संजय शिरसाट यांना मी बोलणार आहे आणि लोकांच्या भावना जाणून घ्यायला काही हरकत नाही आहे. त्यामुळे कुठल्या जातीवर अन्याय होऊ नये
पण शिक्षणामध्ये सगळ्या जातीने पुढे येणं अत्यंत आवश्यक आहे. बौद्ध समाजाला सर्वात जास्त फायदा झाला खरी आहे, कारण शिक्षणामध्ये बौद्ध समाजाने मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. मातंग समाजाला वाटतं की आम्हाला कमी मिळते, खरं आहे, पण त्यांनी शिक्षणामध्ये थोडी आघाडी घेतली पाहिजे. त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी त्यांनी पुढं पाठवलं पाहिजे आणि त्या समाजाला सुद्धा मदत करण्याची आमची भूमिका आहे. पण सर, या समितीच्या वर्गीकरणामुळे काही जाती ज्या आहेत त्या अजून SC ST मध्ये समाविष्ट होतील, त्यामुळे ज्या मूळ जाती किंवा आधीच्या जाती होत्या त्यांचा कुठेतरी टक्का कमी होईल असं नाही वाटत का? नाही, मला वाटतं की शेड्यूल कास्टमध्ये कुठल्या जाती सामील होतील असं दिसत नाही आहे. त्यामुळं सध्या हा काही विषय अजिबात नाही आहे. त्यामुळं ज्या शेड्यूल कास्टच्या जाती आहेत त्या तेवढ्याच राहणार आहे. त्या काय कुठं ॲड होणार नाही, कमी होणार नाही आहे. त्यामुळे पण कुणावर अन्याय होऊ नये आणि जी समिती आहे त्या समितीने सुद्धा इतर जातींना न्याय देत असताना बौद्ध समाजावर अन्याय होणार नाही ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि जागा भरत असताना जर त्या वर्गामधला जर माणूस मिळाला नाही, उद्या समजा 3-4 वर्ग ब कडं किंवा असे काही केले, अजून मला त्यांचा रिपोर्ट माहीत नाही आहे, पण जर असं केलं तर त्या खालच्या कॅटेगरीमधला जर उमेदवार मिळाला नाही तर तो वरच्या कॅटेगरीमधला घेतला पाहिजे आणि ती जागा इतरांना जाता कामा नये. शेड्यूल कास्ट जागा शेड्यूल कास्टसाठीच राहिली पाहिजे अशी आपली भूमिका राहणार आहे. पण सर्व जातींना न्याय मिळू नये अशी भूमिका आमची अजिबात नाही आहे. बौद्ध समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, पण इतर जातींना सुद्धा न्याय मिळवून देणं हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं आणि म्हणून माझा पक्ष जो रिपब्लिकन पक्ष आहे हा सर्व जातींना न्याय दिला पाहिजे या भूमिकेचा आहे.